नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. सोमनाथ सूर्यवंशीची न्यायालयीन कोठडीमध्ये पोलिसांनी हत्या केली. दलित असल्यामुळे सूर्यवंशींची हत्या करण्यात आली. राहुल गांधी यांचा गंभीर आरोप. सूर्यवंशी कुटुंबाच्या भेटीनंतर राहुल गांधींचा आरोप. सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूला मारणारे पोलीस, आरएसएसची विचारधारा आणि मुख्यमंत्री जबाबदार. राहुल गांधींचा हल्लाबोल. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये खोटी माहिती दिली. मी इथे कुठलंही राजकारण करत नाही. ज्यांनी सोमनाथला मारलं ते जबाबदार. मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये उत्तर दिलं, त्यामुळे ते जबाबदार. राहुल गांधींचा फडणवीसांवर निशाणा. राहुल गांधी यांच्याकडून सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट. सूर्यवंशी आणि वाकोडे यांच्या मृत्यूनंतर राहुल गांधी परभणी दौऱ्यावर. राहुल गांधींचा परभणी दौरा केवळ राजकीय हेतूनं जाती जातींमध्ये द्वेष निर्माण करणं हेच राहुल गांधींचं ध्येय. मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार. मुख्यमंत्र्यांनी परभणी प्रकरणातील संपूर्ण माहिती सभागृहात दिली. राहुल गांधींनी केलेले आरोप बिनबुडाचे. आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. सोमनाथ संविधानाचं रक्षण करत होता. सूर्यवंशी कुटुंबाच्या भेटीनंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया. मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी. सभागृहात खोटी माहिती देणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आम्ही हक्कभंग आणणार. नाना पटोलेंचा इशारा. मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाल्याचा आरोप. राहुल गांधींना महाराष्ट्र कळलाच नाही. केवळ कपड्याचा रंग निळा असल्यावर कुणी आंबेडकरी विचारवंत होत नाही. नारायण राणेंची राहुल गांधींवर टीका. अमित देशमुख यांनी परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. सूर्यवंशी कुटुंबियांच्या घरी जाऊन देशमुखांची सांत्वनपर भेट. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये व्यावसायिक भागीदारी. जितेंद्र आव्हाड यांचा दावा. आव्हाडांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या नावासमोर संचालक असा उल्लेख. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हटवून बीड प्रकरणाची चौकशी करा. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा. नाना पटोलेंची मागणी. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन. अंजली दमानी यांचा ट्विट करत गंभीर आरोप. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीड शहरामध्ये 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चा. प्रकरणामध्ये न्याय मिळवण्यासाठी सर्व संघटना रस्त्यावर उतरणार. वारकरी मंडळीही मोठ्या संख्येनं सहभागी होणार. मंत्री संजय शिरसाट मस्साजोग गावामध्ये देशमुख कुटुंबियांच्या भेटीला. संतोष देशमुखांच्या खऱ्या आरोपीला अटक करा. ग्रामस्थांची मागणी. आमदार अमित देशमुख संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या भेटीला. दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करणार असल्याचं कुटुंबाला आश्वासन. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. बीड सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी कुटुंबियांची मागणी. ग्रामस्थांनी नवीन एसपींची भेट घेतल्याची माहिती. अजित पवारांनी बीड परभणीचं पालकमंत्रीपद स्वीकारावं. बीड परभणीमध्ये झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरींची मागणी. मेघना बोर्डीकर यांनी घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेट. मुख्यमंत्री देशमुख कुटुंबाला न्याय देतील अशी अपेक्षा असं म्हणत दिली प्रतिक्रिया. संतोष देशमुखांच्या प्रकरणातील कुटुंबियांना घर मिळणार. TV9 मराठीच्या बातमीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचा पुढाकार. मंत्री संजय शिरसाट आणि मंत्री उदय सामंतांकडून घराची पाहणी. आम्हाला आधी न्याय द्या, नंतर घर द्या. संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन. वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. मंथन, मंडी, कलयुग यासह अनेक चित्रपटांची निर्मिती. चित्रपटसृष्टीमध्ये वास्तववादी चित्रपट निर्मितीचं समांतर पर्व आणणारे पितामह म्हणून दिग्दर्शक श्याम बेनेगल अजरामर राहतील. त्यांच्या कलाकृतींनी भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करून दिली. दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून ट्विट करत आदरांजली. सामाजिक मुद्द्यांवर चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे भाष्य करणारा कलाकार चित्रपटसृष्टीने गमावला. दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शोक व्यक्त. 8 ते 10 दिवसांमध्ये पुन्हा भेटून मार्ग काढू असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं. साधक बाधक विचार सुरू असल्याचं ओबीसी नेत्यांना सांगा असं फडणवीस म्हणाले. भुजबळांची प्रतिक्रिया. छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर फडणवीस अजित पवारांना भेटणार. भुजबळांच्या नाराजीवर फडणवीस मध्यस्थी करणार असल्याची सूत्रांची माहिती. तो आमचा पक्षांतर्गत विषय पाहून घेऊ. छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यावरून विचारलेल्या प्रश्नाला अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर. आता जास्त काही सांगू शकत नाही. भाजपमध्ये जाणार का या प्रश्नावर भुजबळांची प्रतिक्रिया. ओबीसी म्हणून भुजबळांवर अन्याय झाला हे खरं. ओबीसी म्हणून भुजबळांवर अन्याय झालाय खरं. महायुतीनं मतं घेतली, तिघांनी वापरलं आणि सत्ता आली की बाजूला केलं. भुजबळांनी आता पद आणि सत्तेसाठी भूमिका घेऊ नये. ओबीसी चळवळीसाठी त्यांना साथ देऊ. विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. भुजबळांच्या नाराजीवर मुख्यमंत्री फडणवीस मार्ग काढतील. भुजबळांच्या नाराजीवर भाजप आमदार प्रवीण दरेकरांचा सूचक संकेत.
मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळ अस्वस्थ झालेत. फडणवीसांनी भुजबळांना पक्षामध्ये घ्यावं. फडणवीसांना भ्रष्टाचारी लोक चालतात. अंजली दमानिया यांचा हल्लापूर. इंदापूरमध्ये छगन भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी. साहेब म्हणतील ते तोरण, साहेब म्हणतील ते धोरण अशा आशयाचे बॅनर. भुजबळांना मंत्रिपद मिळावं यासाठी मध्यस्थी करणार नाही. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य. भुजबळांना त्यांचा पुतण्या आणि मुलगा सोडून दुसरे ओबीसी दिसत नाहीत अशीही टीका. वैचारिक बंड करण्याची भुजबळांची वृत्ती. भुजबळ फडणवीसांना भेटले असतील तर चांगलंच आहे. फडणवीस समजावतील. भुजबळ महायुतीसोबतच राहतील. फडणवीस भुजबळ भेटीवर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. छगन भुजबळांना मंत्रिपद देण्याच्या मागणीसाठी महात्मा फुले समता परिषदेची निदर्शनं. समता परिषदेचंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवेदन. माहिती सरकारच्या मंत्र्यांना दालनाचं वाटप. मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना 6व्या मजल्यावर दालन. मंगलप्रभात लोढा, पंकजा मुंडे, गुलाबराव पाटलांना मुख्य इमारतीमध्ये दालन, तर बावनकुळे, विखे, मुश्रीफांना विस्तारित इमारतीमध्ये दालन. मंत्रालयामधील दालनांपाठोपाठ महायुतीच्या मंत्र्यांना बंगल्यांचंही वाटप. चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक, राधाकृष्ण विखेंना रॉयल स्टोन, पंकजा मुंडेंना पर्णकुटी, शंभूराज देसाईंना मेघदूत, गणेश नाईकांना पावनगड बंगला. बंगल्याच्या वाटपावरून शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत व्यक्त. भाजप मंत्र्यांना बंगले, आम्हाला फ्लॅट. शिवसेना मंत्र्यांनी व्यक्त केली खंत. संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, गोगावले यांना बंगल्यांच्या ऐवजी मिळाले फ्लॅट. राज्यामध्ये सरकारला 237 आमदारांचं बहुमत. आमदार रुसला फुगला समजूत काढा असं काही करावं लागणार नाही. महायुतीच्या आमदारांबद्दल अजित पवारांचं सूचक वक्तव्य. मलिदा हवा असल्यानं पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच. महायुतीचे पक्ष फक्त सत्तेसाठी एकत्र आलेत. संजय राऊतांची टीका. उद्धव ठाकरे राज ठाकरे भेटीकडे राजकीय समीकरण म्हणून पाहू नका. दोन्ही भाऊ निर्णय घेतील तो महाराष्ट्राला मान्य असेल. ठाकरे बंधूंच्या भेटीवर राऊतांची सूचक प्रतिक्रिया. काँग्रेसची मुस्लिम मतं सेनेकडे गेल्यामुळे काँग्रेसला भीती वाटायला लागली आहे, तर दुसरीकडे सोडलेल्या हिंदुत्वावरती ठाकरे सेना परत येऊ इच्छिते, पण मुंबईकर त्यांना प्रतिसाद देणार नाहीत. सामंत यांचं वक्तव्य. खडसे आणि महाजनांमधला वाद लवकरात लवकर संपेल आणि विकासाला गती मिळेल. खासदार रक्षा खडसेंची माहिती. दोघांचाही आयुष्यामध्ये महत्त्वाचं स्थान. महाजनांनी मुलगी म्हणून सांभाळलं. रक्षा खडसेंची प्रतिक्रिया. पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. राजकारणामध्ये इच्छेवर नाही तर वस्तुस्थितीवर सगळं असतं. पालकमंत्रीपदावर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. परभणीमध्ये कोण पालकमंत्री असेल हे पक्षश्रेष्ठी ठरवतील. पक्षानं दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेल. मेघना बोर्डीकर यांची प्रतिक्रिया. पक्ष आणि नेतृत्व मंत्रिपदाबाबत निर्णय घेत असतं. कदाचित मी लायक वाटलो नसल्यानं त्यांनी मला मंत्री केलं नसेल. मंत्रिपदावरून भाजपा आमदार संजय केळकर यांची प्रतिक्रिया. तर ठाणे जिल्ह्यातील पालकमंत्री असावा, केळकरांकडून अपेक्षा व्यक्त. जालन्यामध्ये अतुल सावेंना सोडून कुणालाही पालकमंत्री करा. पालकमंत्री असताना सावेंनी काम न केल्यानं जनतेचा रोष. भाऊसाहेब घुगे यांची प्रतिक्रिया. जालन्याचं पालकमंत्रीपद शिंदेच्या शिवसेनेला दिलं पाहिजे, मात्र पालकमंत्रीपदाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना. जालन्याच्या मुख्यमंत्रीपदावरून अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया. अमरावतीचं पालकमंत्रीपद चंद्रशेखर बावनकुळेंना मिळावं. बावनकुळे पालकमंत्री झाल्यावर जिल्ह्याला न्याय मिळवून देतील. रवी राणा यांची प्रतिक्रिया. पालकमंत्रीपदाबाबत कुठलीही धुसफूस नाही. महायुती म्हणून एकत्रित पालिका निवडणूक जिंकायच्या आहेत. आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. साताऱ्यामध्ये मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडून उदयनराजेंची भेट. शिवेंद्रराजेंना पालकमंत्रीपद मिळायला पाहिजे. उदयनराजेंकडून मत व्यक्त. महाराष्ट्राच्या चित्ररथाला आगामी प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील संचलनामध्ये तुर्तास परवानगी नाही. कर्तव्यपथावरील संचलनासाठी यंदा 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची निवड. महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा का नाही? शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना दालनामध्ये जाऊन प्रश्न विचारावा. दिल्लीच्या पथसंचलनामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ नसल्यानं राऊतांचा निशाणा. अजित पवारांकडून तुळापूर इथे विकास कामांची पाहणी. छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्थळ विकास कामांची केली पाहणी. पाहणीनंतर अजित पवारांनी फोनवरून कंत्राटदाराला सुनावलं. मंत्री झाल्यानंतर नितेश राणेंचं मतदारसंघात परतल्यानंतर राणे कुटुंबियांचं कुडाळमध्ये जंगी स्वागत. नारायण राणे, नीलम राणे, निलेश राणे आणि नितेश राणेंचं एकाच पुष्पहारामध्ये स्वागत. वक्फ बोर्डासारखी लव्ह जिहाद सारखी आव्हानं आपल्यासमोर. वणीगडावर वक्फ बोर्डानं दावा ठोकलाय. वणीगडावर वक्फ बोर्डाला दावा ठोकण्याचा अधिकार काय? नितेश राणेंचं वक्तव्य. नागपूरचा पालकमंत्री कुणीही द्या, पण निधी वाटप करताना भेदभाव करू नका. विरोधी पक्षातील आमदारांनाही सत्ताधाऱ्यांप्रमाणे निधी मिळावा. काँग्रेसचे आमदार विकास ठाकरेंची मागणी. पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री संजय राठोड यांनी आज महत्वाची बैठक बोलावली. बैठकीला नाम फाउंडेशन, पाणी फाउंडेशन सारख्या संस्थांना निमंत्रण. हिवरे बाजारचे कार्यकारी अध्यक्ष पोपटराव पवारही उपस्थित राहणार. राजू पाटील यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला राज ठाकरेंची सपत्नीक उपस्थिती, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडूनही वधूवरांना आशीर्वाद.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचं साताऱ्यामध्ये जंगी स्वागत. पक्षानं संधी दिल्यानं मनापासून आभार. जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया. अशोक उईके यांचं यवतमाळमध्ये जंगी स्वागत. कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष. पाटण मतदारसंघामध्ये शंभूराज देसाईंचं जोरदार स्वागत. राज्याचा नव्यानं पर्यटन आराखडा तयार करणार. महाराष्ट्राला पर्यटनाच्या बाबतीत पुढे नेण्याच्या अनेक संधी. शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. रायगडच्या रोहा तालुक्यामध्ये मंत्री अदिती तटकरेंचं जंगी स्वागत. कार्यकर्त्यांकडून रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे अशी घोषणाबाजी. संध्या थिएटर चेंगराचेंगरीमध्ये महिलेच्या मृत्यू प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला नोटीस. तेलंगणा पोलीस आज अल्लू अर्जुनचा जबाब नोंदवणार. माजी क्रिकेटपटू विनोद कांबळींची तब्येत बिघडली. विनोद कांबळींवर ठाण्यामधल्या आकृती रुग्णालयामध्ये उपचार सुरू. विनोद कांबळींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती. शहादा नगरपालिका हद्दीमधील करधारकांनी 31 डिसेंबरपर्यंत कर भरा. नंदुरबार पालिकेचं आवाहन. नंदुरबार जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची गुणवत्ता तपासली जाणार. पोषण आहाराच्या तपासणीसाठी जिल्हा परिषदेच्या वतीनं पथक तयार. पोलीस अधीक्षकांच्या पुढाकारातून धुळे पोलीस रुग्णालयाचं नूतनीकरण करण्यात आलेल्या रुग्णालयामध्ये शहरातील सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स सेवा देणार. धुळे जिल्ह्यामध्ये सौर कृषी पंप जोडणीसाठी शेतकऱ्यांकडून 8,000 अर्ज. अनेक शेतकऱ्यांनी पैसे भरूनही जोडणीची प्रतीक्षा. नंदुरबार जिल्ह्यामधल्या नेत्रंग शेवाडी महामार्गाच्या कामामुळे अनेक ठिकाणी झाडांची कत्तल. पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त. उल्हासनगरच्या विठ्ठलवाडीमधील ओळशेपाडा परिसरामध्ये राहणाऱ्या बांगलादेशी महिलेला अटक. उल्हासनगर गुन्हे शाखेची कारवाई. धुळे शहरामध्ये 5 ते 10,000 घुसखोर असतील. भाजपा आमदार अनुप अग्रवाल यांचा खळबळजनक दावा. धुळे शहर पोलिसांकडून नुकतीच 4 बांगलादेशींना अटक करण्यात आली होती.